महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अंबरनाथमध्ये भरदिवसा एका महिलेची चाकूने पोसकून हत्या झाल्याची घटना घडली। या महिलेने आपल्याच मित्राला 2.5 लाख रुपये उसने दिले होते। ते पैसे तो परत करीत नसल्यामुळे त्याचा तो वाद निर्माण झाला होता। या वादातून तिच्याच मित्राने तिची हत्या केली। अंबरनाथच्या बारकुपाडा भोईर चाळ परिसरात शेजारी राहणाऱ्या सीमा कांबळे आणि राहुल भिंगबारकर यांची मैत्री होती। सीमाचा नवरा तिला सोडून गेल्याने ती 13 वर्षाच्या मुलासोबत एकटीच राहत होती। बेबी सेटिंग मध्ये काम करणाऱ्या सीमाने राहुल यांच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला 2.5 लाख रुपये उसने दिले होते। मात्र ते पैसे तो परत करू शकत नसल्याने तिने माझ्याशी लग्न करावं किंवा माझे पैसे परत करा असा तगादा लावला होता। या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलने अखेर सीमाचा काटा काढायचे ठरवले। सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यावर तो दुपारी भेटला। तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि राहुलने सीमावर चाकूने सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला। दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र तिचा तिथे मृत्यू झाला। सीमाच्या पोटावर, मांडीवर आणि मुख्य म्हणजे छातीवर वर्मी घाव करण्यात आले होते। यामुळे ती वाचू शकली नाही। शिवाजीनगर पोलिसांनी राहुल भिंगावकर याला अटक केली आहे। हत्या कोणत्या उद्देशाने झाली आहे, महिला कोण आहे आणि आरोपीला आपण ताब्यात घेतले का? नमस्कार। आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे। त्यामध्ये सीमा कांबळे वय 42 वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे। या हत्येचं प्राथमिक जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले हे हत्या आहे। आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते, त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न दिल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते। त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे। यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि FIR दाखल करण्याची कारवाई चालू आहे। सर, काही दिवसांपूर्वी ती महिला त्या संबंधित आरोपीवर बलात्काराची केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती, मात्र तिची केस त्यावेळेस घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच सगळा प्रकार घडला अशी माहिती समोर येते। नाही, त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे। त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।